बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे संविधान, समता आणि विचारांचा महोत्सव. परंतु अकोल्यात मध्यरात्री हा उत्सव वादात बदलला. कारण ठरली रांगोळी. बाबासाहेबांच्या भव्य प्रतिमेत साकारलेला काँग्रेसचा पंजा हे चिन्ह वंचित बहुजन आघाडीला चटकन पसलं नाही आणि पेटला एक राजकीय शाब्दिक वाद. जागेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीत काँग्रेसचं पंजा चिन्ह सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेत दाखवलं गेलं आणि तिथूनच सुरू झाला वादाचा भडका. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेत हातात झाडू घेत काँग्रेसचं चिन्ह प्रतिमेतून पुसून टाकलं. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये 4 तास शाब्दिक वाद सुरू होता. हे पुन्हा ह्याच्यात म्हणजे जे लोक माझ्याकडे आले, शिक्षक वाले, ते म्हणत आम्हाला असं संकल्पना आहे. म्हटलं तुम्हाला कधी खर्च लागते? म्हटलं मी सगळं आमचं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे का विषय तुम्हाला काय सांगितलं आम्ही? नाही, तो त्यांची भेट करून 45 मिनिटं भेटलो, आपण बोललो. आम्ही कुठला व्हिडिओ फोटो काही काढला का चर्चा करताना की काय झालं? आम्ही तुम्हाला समजावून सांगून राहिलो की काही घडलं इथं. नाही, मी ते प्रिकॉशनरी म्हणून तुम्ही तुमचं सांगते की कायद्यानं करू. मी काय म्हणतो, तुम्ही त्या प्रिकॉशनरीच्या साठी आले की तर काही घडायला नाही पाहिजे. बरोबर आहे. आपण काय बोलले की कायद्यानं करू हेच बोलले की नाही? तुमच्या समोर बोलले. तुम्ही कोणतरी त्याला थांबवलं का? किंवा आम्ही जर तुमच्याशी आवाज चढून बोललो, आम्ही तुम्हाला चुकीचं बोललो तर मग आम्ही दोषी आम्ही तुम्हाला समजून सांगून राहिलो. हे विटंबन आहे. नाही, बिलकुल नाही. आपण तुम्ही जे म्हटलं आणि तुम्हाला हे म्हटलं की भाऊ झाडू बोलवा, झाडू बोललो. हे बोललो तुम्हाला झाडू बोलले. हो, पण तुमच्या नेत्यांना काय सांगितलं? कायदा त्या नेत्यात जाऊ दे. आपला हा हत्येचा विषय आहे, आपला आत्मीयतेचा विषय आहे. आम्हाला आयोजक पाहिजे. आयोजक बोलवा ना. आयोजकांची नाही, मी लपून माझा काही घेणं नाही. आयोजकांचं माझं काही घेणं नाही. वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट म्हटलं, बाबासाहेबांचा काँग्रेसने 2 वेळा पराभव केला. त्यामुळे बाबासाहेबांचा खेळ आणि वापर वंचित सहन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर इथे काही मंडळींनी एक रांगोळी काढली, ज्यामध्ये अकोला कला अध्यापक संघाचं नाव आहे. पण इथे आम्ही जेव्हा आलो तर या ठिकाणी जे काही चित्र दिसलं की काही कुत्रे याच्यावरनं जात आहेत, काही जनावरं इथे आलेली आहेत आणि त्यामुळे आयोजकांशी आम्ही चर्चा केली. मुळात ही काँग्रेसची मंडळी होती जी आयोजक स्वतःला सांगत होती. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची परवानगी नाही. ही शासकीय जागा आहे. एसटी महामंडळाचं हे प्रिमायसेस आहे आणि या ठिकाणी त्यांनी एका राजकीय पक्षाचे झेंडे लावून बाबासाहेबांचा तो रांगोळी टाकलेली आहे. आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून हे काढूयात. पण प्रकाश तायडे नावाचे जे काँग्रेसचे लीडर आहेत ते आम्हाला कायदेशीर बाबी सांगत होते की आपण कायद्याने करू. आणि म्हणून आम्ही इथे पोलीस बोलवले आणि त्या आयोजकाला घरून उचलून आणायला सांगितलं आणि त्यांच्या मार्फत हे सगळं साफ करायला सांगितलं. अशा पद्धतीने जर राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला जात असेल तर वंचित बहुजन आघाडी ते सहन करणार नाही आणि म्हणून ते आम्ही सगळं काढायला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचा 2दा पराभव काँग्रेसने केला, एकदा भंडारा आणि मुंबईमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक होणे नेहरू गांधीच्या बाजूला अपेक्षित होतं. त्यांनी ते होऊ दिलं नाही. बाबासाहेबांचं पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बुद्धगया आहे त्या बुद्धगयेचं व्यवस्थापन बुद्धांना मिळू नये हा काँग्रेसनेच केलेला कायदा आहे आणि त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील. म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पुसून टाकलं. झेंडे आम्ही स्वतः काढून दिले. अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगणं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे साजिरं कलाकृतीमधील अभिव्यक्त स्वातंत्र्य असल्याचं मत मांडलं. महापुरुषांची प्रतिमा ही सर्वांचीच असते. तिला कोणत्याही राजकीय पक्षांच्या चौकटीत न बांधता एक समाज प्रेरणादायी प्रेरणा म्हणून स्वीकारला हवी आहे. अकोल्यात घडलेल्या घटनेने बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना पुन्हा आरशात पाहावं लागलंय.